मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन होणार आहे। शरद पवारांच्या पुण्यामधील घराबाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार आहेत। रमेश केरे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये पवारांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी केरे पाटील यांच्याकडून केली जाईल। तर रमेश केरे पाटील यांच्याकडून राज्यभरामधल्या नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहेत आणि त्याचाच आज एक भाग म्हणून शरद पवार यांच्या पुण्यामधल्या निवासस्थानी केरे पाटील आणि मराठा आंदोलक आंदोलन करणार आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पुण्यातले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आज केरे पाटील शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करतायत, कशी सुरक्षा व्यवस्था? काल केरे पाटलांनी शरद पवारांच्या पुण्यातल्या मोदी बागे या घराबाहेर आंदोलनाचा इशारा दिलेला होता। शरद पवारांचं हे मोदी बाग निवासस्थान याच दौऱ्याच्या कालचा सोलापूरचा दौरा होता शरद पवारांचा। सोलापूरचा दौरा आटोपून शरद पवार हे मोदी बागेत आलेले आहेत। काल त्यांचा इथे मुक्काम होता। आजही शरद पवार मोदी बागेत मुक्कामाला आहेत। आत्ता साधारणपणे 8 वाजतायत। मात्र आपण पाहिलं असेल की कुठल्याही पद्धतीचा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला मोदी बागेच्या बाहेर बघायला मिळत नाही। शरद पवारांचे ते पर्सनल काही जे बॉडीगार्ड आहेत ते आपल्याला घराबाहेर दिसत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सुरक्षा तैनात असेल असं वाटलं होतं, त्या आढाव्याच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आलो होतो। मात्र कुठलाही पोलिसांचा ताफा किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाही बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही। या सगळ्या परिसरामध्ये मोदी बाग हे शरद पवारांचं पुण्यातलं निवासस्थान ये जा लोकांची जी आहे ती सोसायटीतल्या सुरू आहे। मनोज जरांगे पाटील हे देखील आज पुण्यात आहेत। वेगवेगळ्या संघटनांचे लोक आज पुण्यात आहेत। असं असताना मराठा आंदोलकांनी इशारा दिलेला असताना, केरे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलेला असताना पोलिसांचा उजव्या बाजूला देखील आपण जर नजर टाकली मोदी बागेच्या इकडच्याही बाजूला आपल्याला एरवी काही असा अलर्ट असेल, आंदोलनाचा कोणी इशारा दिला असेल तर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त दिसतो खरा। मात्र आज अद्यापपर्यंत तरी म्हणजे 8 वाजतायत, अद्यापपर्यंत तरी बरोबर आहे, मराठा आंदोलकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला असून सुद्धा कुठलीही सुरक्षा शरद पवार यांच्या मोदी बागेबाहेर दिसत नाहीये। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।